चमचमीत पाणीपुरी आणि भेळ म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच. याच आंबट गोड भेळेमागे आहे झणझणीत संघर्ष भरत इंगवले यांचा. सन 2000 मध्ये पंढरपूरच्या या मराठमोळ्या माणसाने पुण्यात व्यवसायाला सुरुवात केली. संघर्षादरम्यान व्यवसायात मित्राने फसवलं आणि प्रचंड आर्थिक नुकसान झालं. म्हणून थाटलेलं दुकान बंद केलं, कर्ज फेडण्यासाठी कंपनीत नोकरी केली, पण जिद्दीने संध्याकाळी भेळेची गाडी मात्र सुरू ठेवली. मग पुन्हा एक मित्रच देवासारखा भेटला, ज्याने पैसे उधार देऊन व्यवसायाला हातभार लावला. नव्या जोमाने भरत सर कामाला लागले. त्यांनी अनेक ठिकाणच्या भेळ आणि पाणीपुरीची चव चाखली. मग स्वतः भेळ आणि पाणीपुरीची वेगळी चव तयार केली. कारण हेच होतं की ग्राहकांना आपण खाऊची विशेष चव दिली पाहिजे, जी त्यांना खूप आवडेल. कोथरूडमधील कुमार परिसराजवळ असणारं हे ठिकाण. आयुष्यात अनेक चढ उतार आले, पण भरत सरांनी अजूनही जिद्द सोडलेली नाही. 25 वर्षांच्या या संघर्षातून एक ना एक दिवस स्वतःचं दुकान व्हावं असं यांचं स्वप्न आहे. त्यांचं हे स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी आपण त्यांना कमेंटमधून शुभेच्छा देऊ आणि हा व्हिडिओ त्यांना शेअर करू, जे संघर्ष करायला घाबरत नाहीत.